जाऊया पुढच्या बातमीकडे। अमरावतीच्या परतवाडा इथल्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये रोज नवनवीन माहिती समोर येते। आरोपी त्यांच्या मित्रांमध्ये मुली पटवण्याची पैज लागलेली होती आणि त्यानंतर या पैजेचं रूपांतर वादात झालं आणि या प्रकरणाचं बिंग फुटलं। पाहूया। मुली पटवण्याची पैज आणि आरोपींचं बिंग फुटलं। पैजमुळे अमरावती लैंगिक शोषण प्रकरणाचा उलगडा। मित्राला व्हिडिओ पाठवला, आरोपी आयान अडकला। अमरावती अत्याचार प्रकरणात आरोपी आयान अहमदनं 180 तरुणींचं लैंगिक शोषण केलं। या प्रकरणात तो गजाआड आहे। आता धक्कादायक माहिती सुद्धा समोर येते आहे। आरोपी आयान अहमद आणि त्याचा मित्र उझैर खान यांच्यात पैज लागली आणि त्यानंतर या नराधमाचं बिंग फुटलं। कोण जास्त मुली पटवणार अशी पैज दोघांमध्ये लागली। त्यानंतर पैशांवरून दोन्ही मित्रांमध्ये वाद पेटला आणि तिथूनच या प्रकरणाचा उलगडा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आरोपी आयान आणि उझैर खान यांच्यात मुली पटवण्याची पैज लागली। त्यानंतर आयान अहमद हा उझैर खानला मुलींसोबतचे व्हिडिओ पाठवत होता। काही दिवसानंतर आरोपी आयान आणि उझैर यांच्यात पैशावरून वाद झाला। या वादानंतर उझैर खाननं आयान अहमदचे सर्व व्हिडिओ व्हायरल केले। यानंतर तरुणींच्या लैंगिक शोषणाचं हे प्रकरण समोर आलं। या घटनेनंतर आरोपीच्या घरावर सुद्धा बुलडोझर चालवण्याची मागणी करण्यात आली। या प्रकाराचा पोलिसांकडून वेगाने तपास सुरू आहे। SIT देखील स्थापन केलेली आहे आणि त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत आणि या प्रकरणातून अजून कोणाचा समावेश आहे या संदर्भातली आणखीन माहिती चौकशीनंतर समोर येण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे या प्रकरणावरून आता राजकीय सामना देखील सुरू झालाय। अमरावती परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील पीडित मुली मुस्लिम असल्याचा दावा अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केलाय। तर पीडित मुली या हिंदू असल्याचा प्रतिदावा भाजपच्या माजी खासदार नवनीत राणांनी केलाय। आमची पोरी बुरकेवाल्यांचा एकही व्हिडिओ त्या 150 व्हिडिओ मध्ये नाही आहे। एकही महिला त्यांची नाही आहे। महिला कोणाची आहे? आमच्या। लव जिहाद हे करतात, हे त्यांना जबरन कमला वाचायला लावतात, हेच त्यांना नमाज करायला लावतात, हेच त्यांना बुरका घालायला लावते। आमचे मुली आहे त्यांना, त्यांचे मुली एकही त्याच्यामध्ये दिसणार नाही। इसमें 8 लड़कियां हैं, वो भी जो है वो माइनॉरिटीज़ की है। इसमें किसी भी हिंदू समाज की लड़की का समावेश नहीं है। जो वहाँ पर ऐसी अफवाहें फैलाई जा रही थी कि 180 लड़कियों के साथ शोषण हुआ है, सारी की सारी हिंदू समाज की है, तो ऐसा कुछ भी नहीं है। वो सारी की सारी जो लड़कियां हैं वो सारी की सारी लड़की मुस्लिम समाज से है। अमरावती परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येते आहे। नराधम आयान अहमदसह 4 जणांना पोलिसांनी अटक केली। तसंच SIT ही स्थापन करण्यात आली आहे। त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीतून अजून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। अनिरुद्ध धवाळे, झी 24 तास, अमरावती।